किती विश्वास आहे ना तुमचा तुमच्या पारूवरती. एकच मिनिट हा. प्लीज थोडासा प्रयत्न करून बघ ना स्वतःला बदलायचं, तुझी भाषा सुधारायचं. बघ आई स्वतःहून तुला या घरची सून म्हणून आणेल. बरं वाटतंय ना? ताप उतरला नाहीये अजून तुमचा? बरं, अहिल्या मॅडमनी ना ज्यूस पाठवलाय तुमच्यासाठी आणि तुमची जातीनं काळजी घ्यायला सांगितली. घ्या. नाही नाही, तिकडे ठेवा, मी घेईल नंतर. आणि काय आहे की अहिल्या मॅडम मालकीन म्हणून आपल्या नशिबानं चांगले मिळाल्यात, पण आपणच नालायक आहोत. म्हणजे आपलंच नाणं फुटकं. सावित्रीताई, जेव्हा पारूची आई गेली ना त्या वेळेपासून मी पारूची आई होण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला नाही जमलं मला. सावित्रीताई, पारू तुम्हाला आईच्या जागी मानते ना? मग ती तिच्या मनात काय आहे, म्हणजे ती तुमच्याशी बोलत असेल, तुम्हाला सांगत असेल, हो ना. मग आज आयुष्यात तिने जे शेण खाल्लंय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल ना? मारुती दादा, काय बोलताय तुम्ही? कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय बोलतो, कशाबद्दल? तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही मला सांगा, पारूच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते कोणाच्या नावाचं आहे? म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे का नाही? काय 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 बोलताय मारुती दादा तुम्ही? नाही ठीक आहे. म्हणजे तुम्ही माझी शपथ नका घेऊ. तुम्हाला पारूची शपथ आहे. मला तुम्ही सांगा की तिच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे? हे मी बाप आहे तिचा, म्हणजे मला हक्क आहे सत्य काय आहे ते जाणून घ्यायचा, माझा अधिकार आहे तो. आणि मला जर का हे सत्य कळलं नाही तर मी ते पारूकडनं कसं काढून घ्यायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि मी ते काढून घेणार. तर मला तुम्ही सांगा ना की पारूच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे? म्हणजे तुम्ही जर का मला सांगितलं नाही तर मी काहीतरी बरं वाईट करून घेईल जीवाचा. भारती दादा, असं अभद्र का बोलताय तुम्ही? भारती दादा बघा, आपल्याला ना पारूला समजून घ्यायला हवंय. समजून घेणार. कारण जे काही घडलंय ना त्यात पारूची चूक नाहीये. नाही, चूक नाही. मंगळसूत्राचं दान नशिबानं तिच्या गळ्यात बांधलं गेलंय. बांधलं. आपली पारू खूप भोळी आहे. भळी. नशिबानं जे नातं जोडलंय ना मारुती दादा, ते ती मनापासून निभावते फक्त, पण स्वार्थ नाहीये तिचा. नाही, स्वार्थ नाही. जे काही घडलं ना खरं मानू आणि तुम्ही ते खरं मानू दिलं तिला. फक्त मला सांगा, तिच्या
गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे मला जर का कळलं नाही ना तर मी खूप वाईट माणूस आहे. मी काही पण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट पारू आहे ना ही चुकली नाही. नुसती चुकली नाही, तिने पाप केलंय. पाप केलंय. पाप. मला तुम्ही सांगा ना की पारूने कुणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलंय? मारुती दादा, आपलं लेकरू आहे ना, आपलं त्याला आपण समजून घ्यायला हवं. घेणार नकळतपणे तिच्या हातून सगळं घडून गेलं. घडलंय असू देत, पण सावित्रीताई मला सांगा ना, म्हणजे माझ्या पारूच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे?